समजत असेल, आज आपण चाललो आहे गावी, ते पण मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस, प्लॅटफॉर्म नंबर 1 ठाणे स्टेशन. आता आपण तर आलो आहे वेळेवर, पण ट्रेन वेळेवर येणार आहे का? छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव मांडवी एक्सप्रेस ये गाड़ी अभी तक छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से रवाना नहीं हो पाई है. ये गाड़ी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से रवाना होते ही गाड़ी के संबंधित यात्रियों को सूचित किया जाएगा. यात्रियों को होने वाली असुविधा के लिए हमें खेद है. सूचना समाप्त. कधीच गाडी टायमावर नसते, कधीच टायमावर नसते आणि दरवेळी यांचा खेद असतो. आता आपण आहोत प्लॅटफॉर्म नंबर 7-8वर. मांडवी तर आधी नाही, पण इथे आता खरं तर दुसरी ट्रेन येते जोरदार. वंदे भारत आहे का? नाही, वंदे भारत नाही, फक्त इंजिन रंगवलेलं आहे, बाकी काय नाही. तुतारी एक्सप्रेस. बाबा बाबा बाबा, दादर सावंतवाडी हा लय बेकार आहे. ही आहे मांडवीची लाईन जनरलची, पण आज अजिबात गर्दी नाही. 20 नंबर डबा आहे. गेल्यावेळी आलो तेव्हा 4 का 6 डबे पुढे होती लाईन. आज जास्त लाईन नाही आहे. हे सगळ्यांना बसायला आज मिळणार आहे. सकाळी पण मी चेक केलं तर ACच्या तिकिटी जवळजवळ 30-33 अवेलेबल होत्या, AC इकॉनॉमीच्या. तर गाडी खाली आहे. आता आपण चाललो आहे त्या टोकाला, प्लॅटफॉर्म क्रमांक 7च्या एंडला. का जात असो तर बऱ्याच लोकांना कळलं असेल, नाही कळलं असेल तरी काय हरकत नाही. पहला जनरल डिब्बा, दूसरा, तीसरा एमरी, चौथा M2. आत्ताशी मांडवी येत आहे. मांडवी आलेली आहे 8:45 वाजता. आता आपण सुरुवात केली व्हेज कटलेट आणि उपमा शिरा यांनी. बघूया कसं आहे. हे असं काहीसं व्हेज कटलेट आहे, 2 सॉस लावला छान, आणि हा ब्रेड आता याच्यावर ठेवायचा आहे आणि खायला सुरुवात करायची आहे. आता साधारण वाजले 10 आणि आता आपण चाललो आहे पनवेल. पनवेल स्टेशन येईल. पावसाचे काही चिन्ह नाही आहेत आज, पण मजा येते. गाडी साधारण 2 तास लेट आहे. त्या हिशोबाने बघूया अजून किती आपल्याला लेट होणार आहे. अशा प्रकारे आता आपण पनवेल स्टेशनमध्ये गाडी येते. आज आपण एक वेगळ्या मोडमध्ये शूट करत आहोत, जो आहे प्रो व्हिडिओ मोड, आणि माईक देखील लावलेला आहे. अजून टेस्टिंगच चालू आहे. कशा प्रकारे आपण एक बेटर एक्सपिरियन्स देऊ शकतो. मला काहीच आयडिया नाही आवाज कसा रेकॉर्ड होतो आणि काय होतं. एक चांगली सिस्टीम आहे. 20 रुपयात आपल्याला भेटलेली आहे उशी. मम्मीने पण एक उशी घेतला, एक मी घेतलं आहे. म्हणजे आता झोपूक 12. आता इलेला पनवेल स्टेशन. आता पनवेलला गाडी लेट दिलेली आहे. आज आपल्या माझ्या मतं 7 वाजता रे बडीक जाऊ. तो ब्रिज बांधता अजून देऊ जाणे कधी कंप्लीट होईल. हा सर आता TC जनरलवाला एका पकडून सुरुवात केला. एका उतरूचा माणगावला पनवेलवरनं चढलो आणि TC गावला. पुण्यानं आधी जाऊन सांगितलं माझ्याकडे तिकीट नाही आहे. सगळं उतरवायचा खाली पुढे फाईन मारतात. आणि इथे आपण आता भेळ खाऊन गेलो आणि हय सुंदर असे नजारे चालू झाले. सुंदर पनवेल सुटलेला. भेळ खाऊया.
टी सी साहेब आपली ड्युटी बजावतात आईन मारून त्याका ट्रेनची तिकीट दिलं नाही काढून. ट्रेन खालीच आहे त्याच्यामुळे त्याका गावली पुढच्या डब्यात तिकीट. चला आता बेल गावूया. कोणतरी तंबाखू मळतंय. वाजले 11:30. मानगाव क्रॉस केलेलं आहे. ऊन पडलं आज. मानगाव गेले. ट्रेन सुटली. मेरा मोबाइल लगा है उधर. आलंय सापे बामणी. मानगाव हे पण झोप काढले छान. 11:30 झालेत. खायची ऑर्डर दिली. दुपारी जेवण. मस्त हिरवं सगळीकडे. सुंदर निसर्गाचा आस्वाद घेत आपण आता कोकण सफर सुरू केलेला आहे. गाडी लेट आहे पण जे आहे त्यात आता आनंद आणि करूया रेकॉर्ड. आता आपल्याकडे काय प्रोफेशनल म्हणजे म्हणजे रेस्टॉरंटला 4 माणसं म्हणजे लोक आपल्याला करतात. पण फर्स्ट टाईम मी प्रो मोड जो आहे त्याच्यामध्ये शूटिंग करतो. बघूया कसं म्हणजे एक्सपोजर वगैरे एक्सपोजर वाढलं की सगळं वाईट होऊन जातं. तो थोडा मी शिकायचा प्रयत्न करतो. त्यानुसार आता मी रेकॉर्डिंग घेऊन करतो. कसं दिसेल व्हिडिओमध्येच कळलं आपल्याला. सुंदर काम झालं. लावणी आत्ताच करून घरी सुंदर पद्धतीने छान वाटतं. ही गाडी कशी कोकण कन्या आहे आणि जी रात्री कोकणातून सुटते कोकण कन्या ती सकाळी इथे मांडवी घेऊन करून जाते. आता साफसफाई करून झाली. बऱ्यापैकी लोक वरच्या वरतून कचरा काढतात. आता ती खऱ्या अर्थाने साफसफाई मार्केट सुरुवात करतात. चांगली व्यवस्था आहे. दिवाण खावटी. दिवाण खावटी आणि सगळीकडे पाण्याचे छोटे छोटे वाळ बोला धबधबे बोला सुरू झाले. एकदम जबरदस्त. आणि आता स्टेशन फायनली. अर्धा तास लेट आहे गाडी. बघूया किती पुढे लेट होणार आहे. वरचा आपला ब्रिज येईल पुढे गेल्यावर मुंबई गोवा की हाच आहे. हाच असावा मुंबई गोवा वरतून. आणि खाली स्टेशन. अशा प्रकारे अर्धा प्रवास झालेला आहे आपला. अशा प्रकारे आता आपण खेडला आलेलो आहोत. 10 मिनटं हॉल्ट आहे. 10 मिनटं. 10 मिनटं हॉल्ट आहे गाडीला. 10 मिनटं पूर्ण 10 मिनटं गाडी थांबणार आहे. आता 10 मिनटं थांबणार आहे आणि आपला हॉल्ट लागलेला आहे मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस. आपण चालले गावी आणि जुलै महिन्याची एंडिंग झालेली आहे. 1 ऑगस्ट आहे आज आणि आज आपण शांततेसाठी गावी झालेलं आहे. खेड स्टेशन आहे ते हे बाजूलाच आहे. इथून आपण आनंदाने अमोलच्या घरी जातो. हाच हायवे पुढे मस्जिद लागते आणि 10 मिनटं आता थांबायचं आहे. खेडनंतरच जनरली ट्रेन लेट होते. मांडवी आता बोलतात ना की एकदम खूप बदलली आहे. बदलली म्हणजे ऑलरेडी काल तर 4.5 तास लेट होती. त्याच्या आधी 1.5-2 तास आजही लेट आहे. त्यामुळे मांडवी जे होतं आधी रुटीनसाठी तर ते अजिबात नाही. पुढे लोकांना घरी जायला पण वेळ होतो आहे.
त्याचं आता काय होऊ शकत नाही. प्लस गर्दी एवढी आहे, विदाऊट तिकीटवाली लोकं एवढी आहेत की आधीसारखी सोय नाही की आपली सीट असेल तर भेटेल. कन्फर्म सीट असून सुद्धा तुमच्या इथं येऊन कुणीही बसू शकतं. तिसरी गोष्ट, सकाळी जनरली 7:30 नंतर म्हणजे 7:45-8च्या आसपास ठाण्याला यायची, ती आता 9ला येते, कधी 9:30 येते, कधी 11 वाजता येते. तिरुअनंतपुरम लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणारी गाडी संख्या 16346 मुंबईकडे जाणारी नेत्रावती एक्सप्रेस आज पलीकडील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येईल. अच्छा, नेत्रावतीची क्रॉसिंग आहे, त्यासाठी आपल्याला थांबवलं आहे. नेत्रावती क्रॉसिंग, नेत्रावती आणि पाहिली नेत्रावतीवाली मुंबईला झालेली गाडी. नेत्रावती एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आहे. इथं एक्झिक्युटिव्ह लॉन्ज आहे, चहा घेतली खेडला. एक्झिक्युटिव्ह लॉन्ज इथे आराम करण्यासाठी आहे. सेम संगमेश्वरला सुद्धा आहे. तर आपली गाडी ऑलरेडी 10 मिनटं इथे थांबणार आहे, तर मी म्हटलं आपण जरा जाऊन चहा वगैरे घेऊया आणि एक्सप्लोअर करूया खेड स्टेशन. तर एक्झिक्युटिव्ह लॉन्च लागली आहे आराम करण्यासाठी. जेव्हा ट्रेन लेट येते तेव्हा इथे येऊन बसू शकतो. तर तिरुवनंतपुरम येते. चहा छान आहे, मस्त. खेडमधले असतील त्यांना माहीत असेल, हे इथलं समर्थ तिष्ठा. तर गेले 2-3 दिवसाचे जे रिव्ह्यू बघितलेत यूट्यूबर बांधिलकीमधून किंवा भावंडांकडून जे यूट्यूब बनवतात, तर खेडला गाडी जवळजवळ तासभर उभी राहते. 1-1.5 तास खेडलाच राहते, पुढे लेट होते. तर आपल्याला सांगितलं आहे लोकांनी 10 मिनटात होईल. मला काही विश्वास नाही लोकांवरती. अर्धा तास तरी गाडी इथेच थांबली पाहिजे आणि मग आपण आरामात पुढे जायचं आहे. आजचा व्हिडिओ कसा क्वालिटी आहे ते आता आपल्याला बघेल, कारण की मी प्रो मोडमध्ये शूट करतो आहे. तर मोबाईलचं जे प्रो मोड आहे तिथून हा नाला चालला जगबुडीत. तर नेत्रावती येणार आहे, सगळेजण समोरच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन फटाफट जमा झाले. तर इथून नेत्रावती येईल, मग आपली गाडी जाईल अशी आशा करूया. नाही तर कधी कधी 2 क्रॉसिंग लागतात. मी नेत्रावती आली खेड स्टेशनला. दहाची 15 मिनटं झाली पण आली. नेत्रावतीचं आगमन झालेलं आहे. होपफुली आम्हाला सिग्नल भेटेल आणि आम्ही लोक जाऊ आमच्या गावी. खेड स्टेशन झाली अनाऊन्समेंट झालेली आहे. आमच्या गाडीचं सिग्नल भेटेल आणि आम्ही पण निघू. नेहमीप्रमाणे अंजनी इथे गाडी थांबली आपली. अंजनी हा गेला आहे. अंजनी स्टेशनला पण थांबलो आपण. ही क्रॉसिंग आहे पुन्हा एकदा गाडी. गाडी आली आहे आपली गाडी, मालगाडी.
आलं आहे चिपळूण. भरायला लावलंय बऱ्याच ठिकाणी. पुढे सुद्धा एक गाडी आता थोडा वेळ थांबणार आहे चिपळूण स्टेशन. परत पासिंग आलेली आहे. असं काहीसं आहे चिपळूण स्टेशन. आतमध्ये बसायला भेटलं आपल्याला कारण की पासिंग चालू आहेत. जोपर्यंत पासिंग आहेत गाड्या थांबत आहेत. 2-2, 3-3 तास 4.5 तास काढायला लेट आहेत. पण आपली सध्या अर्धा 1 तास लेट आहे. 1 तासाच्या आसपास लेट आहेच. आता आपण चपाती, पनीरची भाजी, बिर्याणी मला राईस हे समोरच पॅन्ट्री आहे. आणि आता आपण चिपळूण स्टेशन सोडतात. चिपळूण पाणी भेटलं थंड. मस्त सेटअप त्यांनीच करून दिला. सब बिर्याणी अशी साधी सिंपल आणि हे पनीर, साधा राईस, 2 चपात्या. बाहेर हिरवळ सुंदर. आरवली रोडला पुन्हा एकदा गाडी थांबलेली आहे. मस्त डबा भेटला आपल्याला. दिवा आली दिवा. ही एकच गाडी टायमावर आहे. बाकी सगळ्या गाड्या लेट आहेत. गर्दी नाही तशी, सीट बाय सीट आहे. पण भरणार गर्दी सगळी कुठे खेडला. खेड चिपळूण भयंकर गर्दी आहे. माणगावला तर बाबा ही लोकल ट्रेनच बनते. अशी ही आली आहे आता दिवा. आणि आता आपण निघू. आता आलेली आहे संगमेश्वर स्टेशन. आणि ही राजधानी असावी असा विचार आहे. राजधानी असावी जी आपल्याला नेहमी संगमेश्वरला दिसते. आता उक्षी आणि मोठी आहेत. ट्राय करूया आपण तिकडचं काही. चला सिग्नल भेटला आपला ग्रीन. सुंदर असं उडी मारायची पोहता येते.
इथे इथे पोचलो आहे आणि ड्रायव्हरने ट्रेन देखील एकदम स्लो केली आहे. वॉटरफॉल आहे का बघूया आपण. उक्षी आलं उक्षी. ट्रेन मस्त केली जबरदस्त. ट्रेन घूम गया इधर से उधर. मस्त. नेहमीचा आपला बोगदा तिथे गाड्या थांबतात. सुंदर सीन आहे. एक बोगदा पुढे एक बोगदा मागे. पाणी 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 सगळीकडे नुसते संततधार वाहत आहेत. जबरदस्त. माकडं आली आहेत. सुंदर पाणी स्वच्छ पाणी. माकडं आलेलीच आपली उक्षीची. बंदर आहे. एक इथे एक तिथे एक तिथे दोघं खाली. काय यांचं चाललेलं असतं म्हणजे. आणि अशा प्रकारे उचकीचा बोगदा आलेला आहे. उक्षी आलं. पाऊस चालू झाला. क्रॉसिंग पण आपल्याला भेटणार आहे. बरोबर बोगद्याची इथे गाडी थांबली नेहमीप्रमाणे. इथे एक धबधबा आहे. बघूया नशीब असेल तर आज आपल्याला भेटेल. नाही भेटलं तरी काय हरकत नाही. मांडवी क्रॉस करतो. तर प्रो मोडने आपण शूट करूया. काय फरक पडतो बघूया. मांडवीच्या सगळ्या तिकीट अवेलेबल आहेत. हो, उद्याची पण आहे. माकडं जेवत आहेत. सगळी माकडं जेवत आहेत. आणि सगळीकडे नुसते धबधबे पडतात. वरतून खाली खाली धबधबे धबधबे. हे आहे उक्षी स्टेशन कोकणातलं. ह्या पे यूट्यूबरची सगळी जत्रा इकडेच भरली आहे. सगळे यूट्यूबर इकडे झालेत. रामपाटचा धबधबा. होपफुली या साईडला यायला पाहिजे. अजून काम चालूच आहे. रत्नागिरी कधी पूर्ण होणार ते ती मला तर 6 महिने झाले असते. काम चालूच आहे. तर आलो आपण रत्नागिरी स्टेशन. अजून काम जोरात चालू आहे. प्रो मोडमध्ये जरा वेगळेच व्हिडिओ येत आहेत. काय माहीत कसे व्हिडिओ येत आहेत. पहिल्यांदा शूट करतो आहे. आतून 1.5 तास, जवळजवळ 1.5 तासातून पोचायला. 4 वाजलेत.
तर रत्नागिरीला आपण चहा घेतली ती लोकल ट्रेनमध्ये चहा एकदम फालतू, त्यापेक्षा लोकल चहा अद्रकवाली पूर्ण भरून दिला नाही त्यांनी. तर आता 4 वाजलेत, मला वाटतं 5:30 वाजतील आपल्याला वैभवडी पण जायला. आणि भरपूर क्रॉसिंग आहेत, भरपूर. पाऊस तर नाही, क्रॉसिंग भरपूर आहेत. जे मी स्टार्टिंगला बोललो की मांडवी आता आधीची मांडवी राहिली नाही. आता 3:15चा टायमिंग आहे रत्नागिरीचा, आता झाले 4:15. गाडी आली इकडे, पण अर्धा तास अजून एकाच जागेवर उभी आहे. त्यामुळे आता काय म्हणायचं, आधीची जी मांडवी होती एक रिलायबल, या बिनभरोशाची मांडवी झाली आहे. अजिबात टायमर आली तर नाही टायमावर, पुढे तर एवढी लेट, रोज 1.5 तास तरी कमी लेट आहे ॲव्हरेज. काल 4.5 तास होती, त्याच्या आधी 2 तास, त्याच्या आधी 1.5 तास, आणि आज स्वतः मी अनुभव आहे की ऑलरेडी गाडी 1.5 तास लेट आहे. त्यामुळे आता पुढे आपला टायमिंग जो होता 4:45चा तो आता दाखवतो 6 ते 6:15च्या आसपास. अजूनही आपण रत्नागिरीलाच आहोत. छप्पर उघडा आहे, जसं कोकण रेल्वेचं सगळं टाईम टेबल उघडं पडलेलं आहे त्याप्रमाणे. बघूया आता किती लेट होते अजून पुढे. कोकण गोवा साईड. लक्षात ठेवायचं आहे, गोवा साईडच्या डायरेक्शनमध्ये उजव्या विंडोला आपला रानपाटचा धबधबा आहे. मी खूप कन्फ्यूज झालो होतो, पण एक गेस केलं तर समजलं की उक्षी स्टेशन मागे आणि मडगाव इकडे म्हणजे गोवा साईड, तर त्या साईडच्या विंडोला तुम्हाला मिळणार आहे तो रानपाटचा धबधबा. जसं उक्षी स्टेशन क्रॉस होईल, आपण जर का गोव्याला जात असो, गोवा साईडला मडगाव साईडला जातात असो, तर उक्षी स्टेशन क्रॉस झाल्याच तो धबधबा येतो. आणि जर का आपण मुंबई साईडला जात असो, म्हणजे रिव्हर्स साईड मुंबईची, तर उक्षी स्टेशनच्या आधीच धबधबा येतो. उक्षी स्टेशन गेलं म्हणजे धबधबा मिस झाला तुमच्याकडून. ते आपली नेहमीची क्रॉसिंग आली, ते दरवेळी गाडी थांबते, गेलो पण थांबली होती. मला वाटतं दिवाला तर आपण खाली उतरून देखील व्हिडिओ काढला होता उक्षी गेल्यानंतर. सकाळीच आहे, थांबली ट्रेन आपली ट्रेन एन्जॉय करायचं. तर हे आहे मांडवीचं पॅन्ट्री, मस्त एकदम. टेन्शन मधलं कुछ नाही कर रहा हूँ. हे इथलं वॉशरूम काढून टाकलं आहे आणि इथून आपले डबे चालू S7 पासून. फायनली क्रॉसिंगची ट्रेन आली, वंदे भारत आली, वंदे भारत. चाकं घासत गेली गाडी, अक्षरशः चाकं घासत. केवढा आवाज तो वंदे भारतचा. चल बाबा आता तरी चल. 5 वाजता गेले क्रॉसिंग दुसऱ्याला सर्व एकदा चला गाडी एका जागेवर गेली. गेलोही पण होती, जेव्हा पण आहे म्हणून म्हटलं मांडवी आता आली नाही, इज्जतच नाही बाई मांडवीला. दिवा परवडली, दिवाला तर क्रॉसिंग नसेल असतं, टायमावर जाते टायमावर येते. मांडवीचा विषय संपला. मगाशी वंदे भारत केली आणि आता ही दुसरी. बघूया नाव दिसलं, बघूया कुठली गाडी आहे. नाव दिसलं जातेच गाडी थांबली वाटतं. बघू तुम्ही कोण जर दिसतं आहे का नाही, कुठेतरी आहे गाडी. मडगाव एक्सप्रेस देवदाने, कुठली मडगाव एक्सप्रेसला चालली. जवळजवळ तासभर काढला, 5 वाजून गेले. आज होणार आपल्याला 7 वैभवडीत जायला. 1 तासाचं जास्त झालं आहे. गाड्या अजून चालल्या आहेत, आम्ही इथेच उभे आहोत.
मांडवी एक्सप्रेस आधीसारखी राहिली नाही, पूर्ण वाट लावून ठेवली आहे. ही पुण्यावाली आहे जनशताब्दी डेक्कन एक्सप्रेस. इथे कुठून आली जनशताब्दी डेक्कन? ही मडगाववरून पुण्याला जाते वाटतं. तिसरी गाडी आली क्रॉसिंग. अजून काय आमची गाडी जात नाही. पूर्ण वाट लावून ठेवले कोकण रेल्वेची. आणि आता जवळजवळ 1 तासाने आमची गाडी आता निघायला लागली. काय बोलायचं, सिग्नलवाला काही विसरला होता की या गाड्या काही धात असली त्याच्यानं वाशिमला काढल्यात. जाम लेट, भयंकर. पण पॅन्ट्रीचा वास येतो इथून. छान काहीतरी खायला येणार असं वाटतं. मस्त स्मेल येतं. बघू काय सध्या खाऊया. मी चालले पुण्याला, मडगावहून पुणा. आता होत आले 5:30 आणि स्टेशन आलेलं आहे विलवडे. विलवडे नाही, आडिवली आला तसं. अजून विलवडे यायला लय वेळ आहे. बहुत टाईम आहे, बहुत. लय लेट झाली गाडी, लय लेट. गुजरात तरी जायला पाहिजे. पुन्हा क्रॉसिंग नाही पाहिजे. पुन्हा क्रॉसिंग आली मग ते का बघायला नको. बाबा 17:40 झालेत. म्हणजे जवळजवळ 5:40, 5:45 बरोबर ना? 13, 14, 15, 16, 17, 5:40 झालेत. 5:40 आणि आपण आहोत आडिवली. बहुत टाइम है अभी जाने को, बहुत ज़्यादा. वैताग आला तर बाबा. सिग्नल सुटला. आडिवलीवरून आता आपण निघत आहोत. सुंदर सिनरी तर एकदमच जबरदस्त, जाम भारी. आडिवली स्टेशन. सर बाबा आता पुढचं लवकर राजापूर येऊ दे आणि मग वैभववाडी येऊ दे. खूप हळूहळू चालली आहे. आणि आता पॅन्ट्रीतलं पाणी देखील संपलं आहे. पाणीवाला का आता येत नाही आहे. मांडवी कसली फूड क्वीन. इथे पाणी प्यायला सेकंड टाईम नाही. गेलो आलो तेव्हा पण पाणी संपलं होतं आणि यावेळीसुद्धा पाणी संपलेलं आहे. पियायचं पाणी, बाथरूमला तर पाणी नाहीच आहे, पण पियायला देखील पाणी नाही यावे मांडवीत. हे असं आपलं आडिवली. भजी घेतला, भजी पॅन्ट्रीमधून डायरेक्ट माणूस आला. बोलतो गरम गरम भजी आहे, कांदा भजी 50 रुपयाला 8 पीस दिला. बाहेर मस्त हिरवळ आणि भजी खातोय मी आता. अशा प्रकारे राजापूर रोड आत्ताचा आहे. आता पुढचा स्टॉप आपला वैभववाडी. गाडी 2 तास लेट आहे, 2 तास. मांडवी आता आधीसारखी राहिलीच नाही आहे. पाऊस आला. रेल्वे पोलिसांना आज काय झालं माहीत नाही. प्रत्येक 2 डबे सोडून एक रेल्वे पोलीस खायची. इथे पण आहे, इथे पण आहे. काय कोण मंत्री बिंत्री येतोय काय माहिती. ट्रेन तर ह्यांच्या टायमावर येत नाहीत, पण दर 2-3 डबे सोडून एक रेल्वे पोलीस आहेच. मगाशी पण होते, मगाशी पण व्हिडिओमध्ये आलेत. आणि आता राजापूर आला आणि आता पावसाला सुरुवात झाली. रेल्वे स्टेशनमध्ये धबधबा. आता राजापूर स्टेशन गेलेलं आहे. मे झाले 6:15. 6:15ला गाडी आली इथे. 4:45चा टायमिंग आहे आपला वैभववाडीचा. बघा रेल्वेवाल्यांना काय पडलीच नाही. कोकण रेल्वे तर बिलकुलच काय पडली नाहीत. कोकणातले रस्ते पण खराब. 17 वर्ष झाली. हायवे बनते तो खराब. आणि ट्रेन तर आताची सुरुवात आहे. गणपती इथे की 20-20 तास, 8-8, 10-10 तास तर नुसतं ट्रेन लेट. माणसं फक्त भरायची आणि पोचवायची, बाकी काय नाही. तर रेडी होऊया का उठूचा. पूर्ण ट्रेन खाली वैभववाडीला. पूर्ण सगळे बऱ्यापैकी रॅक खालीच आहेत. आम्ही इथं वैभववाडी उतरणार आहे आणि पुढच्या कणकवलीला आहेत. पूर्ण ट्रेन खाली आहे. सगळीकडे हिरवा हिरवा गार एकदम.
जबरदस्त. आपल्याकडे हा व्हिडिओ पण याच्यामध्ये काय नव्हतं, सुकलेली नदी होती जेव्हा आपण उन्हाळ्यात आलो होतो तेव्हा. आणि आताही भरलेली आहे पूर्ण. कोकणात पाणी जरी साठवलं तरी काम होऊन जाईल. आता मला वाटतं खारेपाटण रोड आलं आहे. खारेपाटण रोडला सुद्धा क्रॉसिंग ती गाडी गेली आणि आपल्याला लगेच सिग्नल सुटलं. तर हे आहे खारेपाटण रोड सिग्नल. आता पुढचा स्टॉप आपलाच वैभववाडी रोड. आता हिरवागार झाला. इथेच होळी असते, होळीचा मांड इथेच असतो. होळीचा मांड तेच घर आहे. इथे मंदिर आहे ॲक्च्युली वैभववाडीच्या आधी. इथे भरपूर दिवा थांबते आणि इथं पीच बनवलं. इथे होळीचा मांड असतो. ते गाव लागतं वैभववाडी डायरेक्ट गेलं. सगळीकडे एकदम हिरवागार. काही लोकेशन्स आता आपली पाठ पण झाली आहेत कुठे कुठे काय काय असतं. माहीत नाही कोण आहे आणि गोव्याला जाणारी पुळी पब्लिक आहे पूर्ण. बघा पण ती पोरगी बाहेर लटकते. अशा प्रकारे वेलकम टू वैभववाडी. फायनली वैभववाडीला आपण आलो. 6:30 झाले, 6:30 जास्तच झाले, 7 वाजत आलेत. 6:45 टाईम आहे. 7 वाजता आपण पोचतो आहोत. 7 पावणे 7. आधी सारख्या मांडवीची ना की ही मांडवी राहिली नाही. जुनी मांडवी ही वेगळी होती, नवीन मांडवी वेगळी आहे. या गाडीला कुत्र विचारत नाही असं झालं आहे. आणि अशा प्रकारे वैभववाडी रोड. आता आपण डायरेक्ट जाणार आहोत डोरला. डायरेक्ट चढता येईल पुढे. दिवस संपला आपलाच. अशा प्रकारे आता वैभववाडीत आपण पोचलो. ट्रिप संपली. आपण ओळखीचं दिसतं का बघूया. जास्त लोक इथे नाही, जनरलच असतात. AC वरून येणारे लोक फार कमी असतात. क्रॉसिंग आहे या गाडीला परत चेंज. अच्छा एवढाच पॅच फक्त सिमेंटचा गेला आहे. एवढाच फक्त पाठ सिमेंटचा आहे. आधी हा चिखल होता. हे रस्ते बनवलेत का बघायला लागतील. काय नाही आहे तसंच, जास्त काही चेंजेस नाहीत. रीलमध्ये तर असे टाकले होते लोकांनी जसं बाबा जापान केला याचा, पण अजून नाही. फक्त इथेच कॉन्क्रीट झालं आहे. खड्डे होते तिकडे आणि बोर्ड मला वाटतं नवीन लावला आहे. बाकी सगळं आहे तसं. अशा प्रकारे आता आम्ही मधुकर गाड यांच्या दुकानात डायरेक्ट रात्रीसाठी सामान, उद्यासाठी सामान. आज नवीन रिक्षा भेटली, भयंकर पॅक रिक्षा बाबा. गर्मीन हाल बेघर झाले माझे. तर योगेशचं हॉटेल आलो आहे वैभववाडी. शेवटी जायचं घरी, छान चाय बनवायची, प्यायची, जेवायचं आणि झोपायचं, आराम करायचा आता काही दिवस. फेवरेट काम आपलं. सगळीकडे अशी ओल आली थोडी, पेटवायला घेतली आपलं आणि घरातलं पाणी आंघोळीला. हे सगळं बंद आहे. तर उद्या बघूया सकाळी. लय साफसफाई बाकी आहे. आपलं आल्यापासूनचं पाणी पहिलं तापूया.